सर्वांना नमस्कार, शुभ सकाळ। तर आपलं स्वागत आहे माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉग विथ हेमांगीवर। तर कसे आहात आपण? तर आज आहे माझी सुट्टी आणि आज बाप्पा येऊन दुसरा दिवस झालेला आहे। तर आज आहे गणपतीचा दुसरा दिवस आणि आज मी सुट्टी घेतलेली आहे। तर आजचा माझा पूर्ण दिवस असणार आहे बाप्पाच्या सेवेसाठी। तर आज खूप छान छान गोष्टी होणार आहेत आणि झाल्या पाहिजे, कारण बाप्पा आलेले आहेत। सो आज खूप मस्त मजा येणार आहे आणि मोदक पण बनवणार आहे मी। सो आत्ताच मी उठलेली आहे, आता पटापट तयारी करते आणि पुढे पुढे तुम्हाला दाखवते की कसं कसं काय काय होणार आहे आणि मी कसं कसं काय करणार आहे। सो थोड्या वेळाने भेटूया, बाय। तर इथे पटकन आंघोळ वगैरे करून घेतली आणि बाप्पाचं दर्शन घेतलं, कारण बाप्पाची आणि माझी ही पहिलीच भेट होती। तर मन भरून बाप्पाचं दर्शन घेतलं आणि बाप्पाला मनातल्या गोष्टी शेअर केल्या आणि मग पटकनच रांगोळी काढायला घेतली, कारण सणवार असेल तर घरामध्ये रांगोळी काढल्याशिवाय शोभा येत नाही। तर म्हणून पटकन झटपट अशी सिंपल अशी रांगोळी काढून घेतली। सो ही आहे आपली पटपट झटपट रांगोळी। मल्हार हाय कर, हाय। आणि आहे आपली फटाफट इझीवाली रांगोळी। आणि आता आपल्या बाप्पाचं पूर्ण डेकोरेशन आणि लुक दाखवते। हे स्टार्टपासून हे असं आपलं डेकोरेशन आहे आणि आता बाप्पा दाखवते। हे बघा, हे आमचे बाप्पा आहे, मस्त असा पेटा, किती क्यूट फेस आणि मस्त अशी मूर्ती। हे मोषक राज आहेत। सो ही आहे माझी मम्मी। मम्मी आहे का? काय बनवते? सोयाबीनची भाजी। ओ मा, मम्मीने बनवले खीर। मम्मी नैवेद्य द्यायचं आहे ना? घ्या कोणी आरती, घे विषय तू आरती, हा चला। सो तुम्ही बघितलं की आरती झालेली आहे। सकाळची आपण आरती छोटीशी घेतो, कारण सगळे कामावर असतात आणि संध्याकाळची आहे ती महाआरती होते। सगळे आवर्जून येतात आपल्याकडे आणि एकदम मोठी आणि एकदम मस्त आरती होते। सो पटकन रांगोळी पण काढून घेतली आणि बाप्पाला नैवेद्य पण दिलेला आहे, आरती पण झालेली आहे। आता सगळे जेवतील आणि मग नंतर मोदकची तयारी करणार आहे मी, तर ती पण मी तुमच्यासोबत शेअर करेन। सो घरात इतके पाहुणे आले की अजिबात वेळ नाही मोदक बनवायला आणि जवळजवळ 5:30 झाले संध्याकाळचे, इतके पाहुणे आले। सो आता पटकन पहिला मी मोदकची तयारी करायला घेते। पहिला आधी पीठ ते स्टीम करून घेते आणि म्हणजे ते पीठ रेडी होईल आणि एका साईडला पुरणची तयारी करते, खोबरं वगैरे खिसून। सो नंतर दाखवते मी तुम्हाला काय काय करायचं। ओके, कोण एवढीचा पडेल बस बोलतात होईल अजून पाहिजे काय? मला आता येते पोरगी नाही का? सो फायनली 1 तास मम्मीची आणि काकूची मदत घेऊन पीठ आणि सारण रेडी झालेलं आहे। तर आता मी पटापट मोदक करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते। सो आता एवढे मोदक झालेले आहे आणि पटापट ते अजून बनवते, तुम्हाला एक दाखवते मी कसा बनवते। सो असं छाच्यामध्ये मी असं पीठ टाकते आणि त्याला असं पूर्ण फिलिंग करून घेते।
त्याच्यामध्ये हे असं सारण असं टाकायचं आणि त्याला बंद करायचं. असं सारण टाकायचं आणि त्याला पॅक करायचं. आणि आता आपलं मोदक रेडी आहे. सो पटापट असे करून घेते कारण आरतीची वेळ होणार आहे आणि प्रसादाला हेच मी देणार आहे. त्या साईडला ते लोक आहेत ना, देऊ नाही शकत. आरती झालेली आहे आणि तुम्हाला कशी वाटली आरती? तर आपल्याकडे अशी आरती होते, खूप एनर्जेटिक मामा येतात माझे, ढोल वगैरे वाजवतात, तर खूप मजा येते आरती करायला. सो आरती वगैरे झालेली आहे आणि पाहुणे पण आले होते. आपल्याकडे 5 दिवस जेव्हा गणपती असतो तेव्हा 2 टाईम जेवण असतं. मम्मी सगळ्यांसाठी जेवण बनवते, जे पाहुणे येतात त्यांच्यासाठी. तर जेवल्याशिवाय मम्मी जाऊन देत नाही. तर खूप सारे पाहुणे होते. आरती झाल्यावर सगळी गप्पा वगैरे मारत होते आणि जेवत होते. पण तो पार्ट मी शूट नाही केला कारण मला तो पार्ट शूट करायला योग्य नाही वाटला, म्हणून मी तो पार्ट शूट नाही केला. तर सगळे जेवण वगैरे गेलेले आहेत आणि आता 1:45 झालेले आहेत. सो मम्मी वगैरे अजून जेवतात आहे. तर आजचा दिवस असा होता. खूप मजा आली आणि खूप बरं पण वाटलं. खूप टाईमनंतर असे पाहुणे आले किंवा आपल्या जवळची माणसं आली, भेटलो, बोललो, तर खूप बरं वाटलं. आणि तर असा होता हा आजचा दिवस. आणि स्पेशली मी मोदक इतके घाईघाईत बनवले होते, म्हणजे अजिबात बनवायचे दुपारी होते आणि तो संध्याकाळी झालं. पण काकू, मम्मी आणि माझी बहीण होती, त्यांची हेल्प घेऊन फटाफट आम्ही मोदक बनवले आणि खूप छान झाले होते मोदक. सगळ्यांनी खूप नाव काढलं. तर मोदक खरंच खूप छान झाले होते आणि माझ्या मल्हारला पण आवडले मोदक. तर खूप छान वाटलं. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करणार आहे कारण खूप टाईम झालेला आहे आणि उद्या ऑफिस आहे. सो जायचं आहे ऑफिसला. तर आजचा व्लॉग मी आता इथेच एंड करणार आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. सो भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.